चला मग काय, आता श्रावण महिना चालू झालेला आहे. रोजचे उपवास, मग आळू वडी, कोथिंबीर वडी, कोबीची वडी, भजी वगैरे वगैरे, नाही का. इथे मी फ्रेश अशी आळू वडीची पानं आणलेली आहेत. पानं स्वच्छ धुवून घ्यायचे. पानांवरचं जे देठ असतं ते आपल्याला कापून घ्यायचे. नंतर आपल्या बॅटरची तयारी करायची. त्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतलेले आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, धना पावडर घातलेली आहे, हळदी पावडर घातलेली आहे, लाल मसाला पावडर, नंतर चिंच वापरलेली आहे. तुम्ही कोकम किंवा लिंबू वापरू शकता. गरम मसाला घालायचे, फ्रेश अशी कोथिंबीर घालायची, थोडंसं मोहन घालायचं आहे आणि बॅटर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पानाची जी मागची बाजू असते तिकडे आपल्याला बॅटर लावायचं आहे आणि त्यावरती आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे. तसंच आपल्याला बॅटर लावायचं आहे. जर छोटी पानं असतील तर तुम्ही 2-3 लावू शकता, मोठं पान असेल तरी 2 लावू शकता. जशी जशी आपण पानाची घडी मारत जातो तसं आपल्याला बॅटरवरती लावायचं आहे. पूर्ण वडी तयार झाल्यानंतर आपल्या इकडे चालण घ्यायचं आहे. चालणीवरती आपल्याला सर्व वडी ठेवायचे आहे. गरम पाणी करायचं आहे, त्यावरती चालण ठेवायचे आणि वरती झाकण मारायचं आहे. आणि पाहू शकता तुम्ही किती मस्त आपली वडी तयार झालेली आहे. छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापायचं आहे, तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये आपली वडी तळून काढायची आहे आणि तळल्यानंतर बघा मस्त आपली वडी कुरकुरीत झालेली आहे. चला, रेसिपी आवडली असेल तर